गृहमंत्री अमित भाईंचे चर्चा करायची होती, उत्तर पाहिजे होतं. अमित भाईंनी सांगितलं मी उत्तर द्यायला तयार आहे, परंतु हे सगळे पळपुटे लोक आहेत, हे चर्चेला घाबरतात की ते मिमिक्री करू लागलेले आहेत. आता विरोधी पक्ष नेता मिमिक्री करू लागला तर खऱ्या अर्थाने त्यांना काय म्हणायचं, आपण मिमिक्री आर्टिस्ट म्हणायचं, काय म्हणायचं, असा देखील माझा सवाल आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांवर, मोदीजींवर आरोप करत असतात, देशातही करतात, विदेशात गेल्यानंतरही करतात. आणि मोदीजी 2014ला प्रधानमंत्री झाले त्यानंतर या देशाला जे काही पूर्ण जगभरामध्ये आपल्या देशाचा नावलौकिक वाढला आहे आणि आपला देश आर्थिक महासत्तेकडे चालला आहे. खऱ्या अर्थाने याचा अभिमान आपल्या सर्वांनाच असला पाहिजे, सत्ताधारी पक्षाला पण आणि विरोधी पक्षाला पण. दुर्दैवाने या ठिकाणी विरोधी पक्षाला आपल्या सरकारचं जे काम आहे ते देशाचं काम, देशाची प्रगती पाहवत नाही आणि म्हणूनच खरं म्हणजे ते त्यांची टिंगल करतात, मिमिक्री करतात, आरोप करतात. मी आपल्याला सांगू इच्छितो की मोदीजींना जे त्यांनी जगभरातल्या देशांबरोबर जे चांगले संबंध ठेवले त्यामुळे 34-35 देशांनी त्यांना सर्वोच्च पुरस्कार देखील दिला. आता हे 34-35 देशांनी प्रधानमंत्री मोदींना सर्वोच्च पुरस्कार दिला आहे. खऱ्या अर्थाने देशाचा गौरव आहे, देशाचा अभिमान आहे. परंतु दुर्दैवाने ही पोटदुखी विरोधकांना आहे. आणि जेव्हा जगभरामध्ये तेलाची टंचाई सगळीकडे होती त्यावेळेस मोदीजींच्या इतर देशांबरोबर असलेले जे चांगले संबंध होते त्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास भारताला झाला नाही, हे देखील याची देखील नोंद घ्यावी लागेल. आणि भारताचा डंका जगभरामध्ये या ठिकाणी अभिमानाने वाजवला जातो आहे आणि भारत एक विकसित भारत 2047 जे काही संकल्प घेऊन मोदीजी काम करत आहेत हे देखील यांना पाहवत नाही. म्हणून मी एवढंच सांगेन की खऱ्या अर्थाने विरोधी पक्षनेत्यांनी या जंतर मंतरच्या आंदोलनाच्या वेळी देखील जंतर मंतरवर न जाता प्रधानमंत्री मोदीजी यांच्या निवासस्थानावर त्यांनी आंदोलन केलं. हे देखील खऱ्या अर्थाने त्यांच्या मनामध्ये काहीतरी घातपात घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी पूर्वी देखील याच्यावर बोललेलो आहे. परंतु आता जे काही ते अगदी म्हणजे अशा याच्यावर उतरलेले आहेत की ते मिमिक्री करू लागलेले आहेत. आता विरोधी पक्ष नेता मिमिक्री करू लागला तर खऱ्या अर्थाने त्यांना काय म्हणायचं, आपण मिमिक्री आर्टिस्ट म्हणायचं, काय म्हणायचं, असा देखील माझा सवाल आहे. आणि देशाचा प्रधानमंत्री, देशाचे प्रधानमंत्री, देशाचे गृहमंत्री यांची संसद याच्यामध्ये संसदेच्या आवारामध्ये माकडं घेऊन जाणं, टिंगल करणं ही कुठली लोकशाही आहे. त्यांना गृहमंत्री अमित भाईंचे चर्चा करायची होती, उत्तर पाहिजे होतं. अमित भाईंनी सांगितलं मी उत्तर द्यायला तयार आहे, परंतु हे सगळे पळपुटे लोक आहेत, हे चर्चेला घाबरतात आणि चर्चा केली तर त्यांचं पितळ उघडं पडेल, त्यांचे काळे कारनामे उघड पडतील, ते एक्सपोज होतील, ही त्यांना भीती आहे. कारण 2014 पूर्वीचा भारत सगळ्या देशाने पाहिलेला आहे, 140 कोटी जनतेने पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांचं उत्तर जे आहे हे उत्तर ते ऐकू शकणार नाहीत आणि त्यांना ऐकता येणार नाही. अशा प्रकारचा काळा इतिहास जो आहे काँग्रेसचा, तो काँग्रेसचा काळा इतिहास अमित भाईंनी काढला असता आणि त्यांना उघडं पाडलं असतं, ही भीती होती. म्हणून चर्चेविना ते पळून गेले. या ठिकाणी देशाचा पैसा, जनतेचा पैसा या अधिवेशनामध्ये खर्च झाला, याला जबाबदार काँग्रेस सरकार आहे. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.